नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी। आज दिनांक 29 मे रोजी सकाळी 10 वाजता कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवनात आपत्कालीन आढावा बैठक आयोजन करण्यात आली। या बैठकीत विविध शासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विकास कामाचा आढावा सादर केला। यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, सध्या समाजामध्ये शंका आणि अपप्रचाराचं वातावरण पसरलेलं आहे। अनेक अधिकाऱ्यांवरती दबाव टाकला जात आहे। अशा अधिकाऱ्यांनी दबावाला बळी न पडता आपली कामं योग्य पद्धतीने करावी असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले। शासन आणि प्रशासन एकत्र येते त्यावेळेला विकास कामांना गती मिळते। एकत्र येऊन टीम वर्क करून काम करूया, जेणेकरून विकास कामांना गती मिळेल असं आमदार महेंद्र थोरवे या बैठकीमध्ये म्हणाले। तसेच त्यांनी स्पष्ट केले की कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी शासन स्तरावरती प्रयत्न सुरू आहेत। यासाठी स्थानिक पातळीवर प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्री डी टेळे, तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव, गटविकास अधिकारी श्री सुशील पाटील, पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरड, माथेरानचे अधीक्षक श्री सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री समीर खेडेकर, सहाय्यक निबंधक शरयू सामंत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, श्री अभिषेक सुर्वे, श्री प्रसाद थोरवे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत विविध विभागांनी आपापल्या अडचणी व प्रगती अहवाल मांडले। भूमी अभिलेख विभागाचे मोजणीच्या कामांमुळे मनुष्यबळ अपुरे असल्याचे सांगितले। अंगणवाडी विभागाच्या भारती साताळकर यांनी लेक लाडकी योजनेत 499 लाभार्थ्यांपैकी 471 मुलींना पहिला हप्ता वितरित झाल्याचे सांगितले। 45 अंगणवाड्यांना अद्याप स्वतःची जागा नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले। गटशिक्षण अधिकारी श्री अनंत खैरे यांनी तालुक्यातील 355 शाळा 16 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी रेशनिंगसाठी 3 गोदामे असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 3 महिन्यांचे धान्य एकत्र आणले जाणार असल्याची माहिती दिली। एसटी आगार व्यवस्थापक श्री दयानंद मोरे यांनी नवीन 10 एसटी बस मिळण्याची गरज व्यक्त केली। कर्मचारी अपुरे असल्यामुळे नव्या मार्गावर सेवा सुरू करणे अडचणीचे असल्याचे सांगितले। भिसेगावजवळील प्रवाशांसाठी निवाऱ्याची गरज या बैठकीमध्ये मांडण्यात आली। वन अधिकाऱ्यांनी पळसदरीतील दरडींचा धोका अधोरेखित केला। तहसीलदारांनी पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत त्या दरडी हटवण्यात येतील अशी स्पष्ट सूचना दिल्या। आमदार महेंद्र थोरवे यांनी विविध मागण्या आणि अडचणींवरती सकारात्मक भूमिका घेत अंगणवाड्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत विभागांनी लेखी मागणी द्यावी असे सांगून त्यावर शासन स्तरावरती पाठपुरावा केला जाईल असे नमूद केले। नवीन एसटी बस लवकरच उपलब्ध होतील आणि भिसेगाव येथील प्रवासी निवाऱ्यासाठी मुख्याधिकारी यांच्यामार्फत पाहणी करण्यात यावी असे निर्देश दिले। वनमंत्री नामदार श्री गणेश नाईक साहेब यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंड परिसरात वन उद्यान विकसित करण्याबाबतही वन विभागाला निर्देश देण्यात आले। पावसाळ्यापूर्वी पर्यटकांवर निर्बंध न आणता सुरक्षिततेच्या उपाययोजना करून पर्यटन खुले ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली। ही बैठक दर महिन्याला होईल व त्यामध्ये प्रत्येक विभागाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला जाईल असे सांगून बैठकीची सांगता करण्यात आली।